तर नाशिक आणि नागपुरात राष्ट्रवादीनं आज काँग्रेस विरोधात आंदोलन केलंय। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कमिटीच्या दिशेने मोर्चा काढून हे आंदोलन करण्यात आले। तर नागपूरच्या व्हेरायटी चौकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल हिरकर यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलंय। आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांचं माकडाच्या वेशातले पोस्टर्स धरून आंदोलन केलंय। अजिबात होणार नाही। गुंगी गुड्या ही काही शिवी नाहीये, गुंगी गुड्या ही काही शिवी नाहीये। ही जी दादागिरी चाललेली, ही जी गुंडागिरी चाललेली आहे, पोलिसांचं समर्थन असताना निघालेले आहेत। पाहायला गेलं तर काँग्रेस कायम महिलांच्या विरोधात राहिलेले आहे, ह्याचा आज पुरावा मिळालेला आहे। आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पहिल्यांदा एक महिलेला सन्मान मिळालेला आहे आणि अशा महिलेला अशा वक्तव्य करून अपमान करणं हे निषेधार्ह आहे आणि ह्यांनी माफी मागितलीच पाहिजे। ज्या मायमाऊलीने आम्हाला सर्वांना या महाराष्ट्राला आपल्या पदरामध्ये घेतलं, त्यांचा स्वभाव हा शांत आहे, संयमी आहे, म्हणून त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल वक्तव्य केले गेले याचा आम्ही धिक्कार करतो आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावीच आणि एक दुर्गा अवतार त्यांना हवा आहे। दुर्गेचे फक्त तलवारीचे अवतार नाही, त्यांचा आशीर्वादाचा पण अवतार हे ते विसरले आहेत। या संदर्भामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण ते ज्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांचं नेतृत्व सुद्धा एका महिलेने केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।